संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला। प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप। अकोल्यात आपल्या विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट। आंबेडकरांचा खळबळजनक ट्विट। आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का याकडे लक्ष। शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं उघड बंड। लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे संभ्रम। ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही। पण बालेकिल्ला असल्यामुळे ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका। विद्यमान खासदारांची तिकीट कापली जात असल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण, नेत्यांमध्ये संतापाची भावना। बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत विजय शिवतारे भूमिका उद्या जाहीर करणार। काल रात्री घेतली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट। महायुतीतील खतखत अखेर समोर। शिवसेनेच्या जागेवर हट्ट का? आता एक घाव दोन तुकडे होऊन जाऊ देत, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। वेळ पडली तर नवनीत कौर राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची आक्रमक भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद घालवणार का? संजय राऊत यांचा काँग्रेसला सज्जड इशारा। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक। नाना पटोले व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित राहणार। रामटेक मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का। लोकसभेच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द। रामटेक मतदारसंघात वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी आपल्या अर्जांसोबत वंचितचे एबी फॉर्म जोडले। राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगाला पाठवली। सुजाता सौनिक, इक्बाल सिंग चहल आणि राजेश कुमार यांची नावं चर्चेत। महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती। मराठमोळ्या अधिकाऱ्यावर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी। मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।